नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समूह विकास म्हणजेच क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत जुन्या इमारतींमधील भाडेकरू आणि रहिवाशांना नवीन इमारतीमध्ये जागा देताना नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांच्या क्लस्टर पुनर्विकासासाठी मोठी आर्थिक सवलत देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 400 ते 600 चौरस फुटापर्यंतच्या घरांसाठी नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय आज जाहीर केला। राज्य सरकारने घेतलेल्या या माफ निर्णयाचा मुंबईतील लक्षावधी कुटुंबांना लाभ होणार आहे। शिवाय नवीन घराचं बांधकाम क्षेत्र हे 200 चौरस फूट वाढून नोंदणी फी केल्यानं सर्वसामान्यांवरील आर्थिक बोजा देखील कमी होणार आहे। तसेच समूह विकास योजनेअंतर्गत रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि जुन्या इमारतींमधील रहिवाशांना हक्काचं मोठं घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। जुन्या इमारतींमधील रहिवाशांना पुनर्विकासामध्ये मिळणाऱ्या वाढीव क्षेत्रावरती बांधकाम दरानं किंवा रेडी रेकनरच्या दरानं मुद्रांक शुल्क हे भरावं लागत होतं। मात्र आता क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये पात्र भाडेकरूंना मिळणारं मूळ क्षेत्र, अतिरिक्त क्षेत्र आणि जास्तीचं बांधकाम क्षेत्र या सर्वांचं एकत्रित मूल्यांकन सवलतीच्या दरात म्हणजेच भाड्याच्या 112 पट किंवा कमी दरामध्ये केलं जाणार आहे। मुंबई विकास नियंत्रण नियमावलीनुसार समूह विकासामध्ये किमान 35 चौरस मीटर चटई क्षेत्र देणं हे बंधनकारक आहे। तसेच क्लस्टरच्या आकारमानानुसार 10 ते 35% अतिरिक्त क्षेत्र आणि 35% फिजिबल क्षेत्र हे मिळतं। या सर्व क्षेत्राला आता जुन्या जागेच्या बदल्यात मिळणारी जागा मानून त्यावरती नाममात्र दरानं मूल्यांकन निश्चित केलं जाईल। तर मग आता अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर मुंबईकरांसाठी ही अत्यंत मोठी खुशखबरच म्हणावी लागेल। कारण आता नवीन इमारतीमध्ये जर तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये घर घेत असाल किंवा मग तुमच्या जुन्या घराच्या बदल्यात तुम्हाला घर मिळत असेल तर वाढीव जागेसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नोंदणी शुल्क द्यावं लागणार नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।